लक्ष्मी फाटा ते कवठेपिरांकडे जाणाऱ्या मार्गावरील समडोळी फाट्याजवळ भरधाव कारने समोरून दुचाकीवरून निघालेल्या तरुणास जोराची धडक दिली। या अपघातात प्रज्वल पाटील राहणार सांगलीवाडी हा गंभीर जखमी झाला असून सदरचा अपघात हा रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पहाटे 6:45 वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ प्रसाद दत्तात्रय पाटील वय वर्ष 19 राहणार सांगलीवाडी याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक मनोज भरत मोरे राहणार कौलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रज्वल पाटील हा आपल्या कुटुंबियांसह सांगलीवाडी परिसरात राहतो। रविवारी पहाटे 6:45 वाजण्याच्या सुमारास प्रज्वल हा त्याची मोटरसायकल क्रमांक MH10AU 5254 वरून लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान जाणाऱ्या रोडवरून निघाला होता। यावेळी संशयित कार चालक मनोज मोरे हा त्याच्या ताब्यातील हुंदाई कार क्रमांक MH42Y801 ही भरधाव वेगात घेऊन आला। समडोळी फाट्याजवळ प्रज्वलची दुचाकी आली असता सदरच्या कारने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या धडकेत प्रज्वल पाटील हा गंभीर जखमी झाला। अपघातानंतर प्रज्वल याला उपचारासाठी तातडीनं सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघात प्रकरणी प्रज्वल याचा मित्र पृथ्वीराज उर्फ प्रसाद पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कार चालक मनोज मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।